धन्यवाद म्हात्रे सर. जाऊया एका अतिशय रोमहर्षक सामन्यात जाऊया, कारण जिथं 77 धावांचं टार्गेट ठेवलंय ते आवरे संघासमोर पहिला चेंडू. अगदी चांगली सुरुवात, गुडलेन स्पॉटवर फेकलेला चेंडू सार्थक. हाच जो सार्थक आहे जुहे संघाचा वंडर बॉय म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. आणि बघा 3 षटकांसाठी 500 रुपये आवरे संघाला आणि इकडे विकेट हॅट्रिक साठी दादूला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अमरदीप गर्दे यांच्याकडून. नक्कीच जसा सामन्यामध्ये धावांचा वर्षाव होतोय त्याचबरोबर पैशांचा सुद्धा वर्षाव होताना दिसतोय. अगदी बक्षिसांच्या स्वरूपात मनोधैर्य वाढवण्याचं काम ही मंडळी करतायत. सार्थकचा पुढचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ जातोय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये येतोय हा पहिला चौकार. मच नीडेड बाउंड्री फॉर आवरे टीम. मला 500 रुपयाचं पारितोषिक अमरदीप गर्दे यांच्याकडून आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये सर. सार्थक पुढचा चेंडू फेकण्यासाठी या मैदानावर यावेळेस मात्र उतुंग चेंडूला भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नरचा खेळाडूच्या वरून येतो हा. इट्स अ मॅक्सिमम ह्यूज सिक्सर. डीजे अतिशय रंगतदार अवस्थेत जाईल हा सामना नक्कीच, कारण ज्या पद्धतीने जोहे संघाने धडाकेबाज सुरुवात केली होती त्याला प्रत्युत्तर देत असताना हा साहिल पहिल्या चेंडूचा सामना केला तेव्हा सार्थकचा चौकार, तर नंतरच्या येणाऱ्या चेंडूवर मात्र त्याला भिरकावून दिला कॉर्नरच्या दिशेने षटकारासाठी. बघा या 2 फलंदाजाची जो कोण या षटकामध्ये कॅच घेईल त्याला 200 रुपयाचं पारितोषिक अमरदीप गर्दे यांच्याकडून. नक्कीच 15.4च्या गतीनं पळायचं आहे त्या आवरे संघाला आणि तशी धूमधडाक्यात सुरुवात केली आहे. विस्फोटक फलंदाजी करताना हा साहिल. सार्थक पुन्हा एकदा साहिलला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय, पुन्हा एकदा सरळ चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून, येतोय पुन्हा एकदा साहिलच्या बॅट मधून हा दणदणीत सणसणीत चौकार. साहिलला आवरणं कठीण होऊन बसलंय. सार्थकला कोणतीतरी रणनीती आखावी लागेल, एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने बॅटला भिरकावून दिलाय. तिथं जो क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारचा संधी उपलब्ध नाही आणि पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय. अंपायरजी संतोष चौधरी सर सांगतात की येतोय हा एक दणदणीत पुन्हा एकदा षटकार साहिलच्या बॅट मधून. तीन षटकारांसाठी आवरे संघाला 500 रुपयाचा 1000 रुपये 500 रुपयाचं पारितोषिक अमरदीप गर्दे यांच्याकडून. त्याला टॉस साठी जय भवानी गोविर्ले आणि गावदेव उंबरडे गोविर्ले संघ उपजला आहे. 15.4च्या गतीनं पळायचा आवरे संघाला, परंतु आता 5 चेंडूंचा खेळ बोर्डवर समाप्त झाला आणि 5 चेंडू धावा लागल्यात त्या बोर्डवर मात्र 21, म्हणजे रिक्वायर्ड रन पेक्षा ते अधिक जोराने पलटाय तो आवरे संघ. आता या आवरे संघाला आवरावं लागेल सार्थक अँड टीमला. सार्थक पुन्हा एकदा आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर केला, यावेळेस मात्र चेंडू म्हणावा तितका बॅटवर आलेला नाही, संपर्क तितकासा चांगला झाला नाही, परंतु एक मात्र रोखण्यात यश आलेलं नाही सार्थक अँड टीमला. आणि या एका धावेबरोबर धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22, जिथं धावा बनवायच्या प्रति षटक 15.4च्या गतीनं 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावसंख्या बोर्डवर 22. अतिशय रोमहर्षक सामना होईल याच्यात कोणती शंका दिसत नाही, कारण ज्या पद्धतीनं जोहेनी सुरुवात केली होती त्याच्याहून जास्त आक्रमक सुरुवात मला वाटतं इथं आवरे संघाने केले. आणि जोहे टीम आहे, टीम आहे, नक्कीच त्यांना ऍडव्हान्टेज मिळेल, प्रेक्षकांची दाद त्यांना मिळते भरभरून. इकडे सीतामाई अर्जुन गल्ली एकता क्रिकेट ग्रुप जिते यांच्या विद्यमानाने मैत्री चषक 2025 भव्य दिव्य नाईट रजनी स्पर्धा आयोजक देवानंद म्हात्रे आणि 35 म्हात्रे तारीख 18, 19, 20, 21, 22 मार्च
प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25, पंचम क्रमांक 25 आणि षष्टम क्रमांक 25. प्रवेश फी 14,000 राहील. मालिकावीर बाईक आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी इकडे मात्र कूलर आहे आणि उत्कृष्ट क्षेत्रासाठी शूज आहे. आणि स्पर्धेचे ठिकाण गोविर्ल्याचे भव्य मैदान 18, 19, 20, 21, 22 मार्च सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिते यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा. थँक्यू सर. बघा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या बोर्डवरती 22. आता येणारे 24 चेंडू असतील आणि धावा बनवायच्या आहेत त्या 55 म्हणजे 13.75च्या गतीनं पळावं लागेल. सार्थकचा थोडासा महागडं षटक म्हणू शकतो कारण सार्थक खऱ्या अर्थाने या मैदानावर त्याला प्रत्येक कोणाने कोणा माहित आहे. षटकाची सुरुवात मात्र खराब म्हणावी लागेल. गोलंदाज अनिकेत सुद्धा एक चांगला द्रुतगती गोलंदाज आहे. जोहे संघासाठी भरीव कामगिरी करताना दिसतोय. इकडे या ओव्हर मध्ये जर लगातार जरी 3 विकेट कशाही आल्या तरी 500 रुपयाचं पारितोषिक अमरदीप करत. नक्कीच ओव्हर हॅट्रिक साठी हे पारितोषिक लावण्यात आलं. अनिकेत षटकातील पहिला चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय चेंडू. जाईल का सीमा पार? यस येतोय. हा पुन्हा एकदा दणदणीत विध्वंसक फटका षटकार. तसे मात्र आमचे जोळे गावातील दीपक मोकल, अमरदीप घरत, विज्ञान पाटील, संदेश मोकल, नारायण मोकल, लव घरत, विजूदादा मोकल, जगदीदादा घरत, हर्षदजी पितले आणि सर्व आमचे हे जे आमचे सातकरी आहे गावातील त्यांच्या अगदी पोटात आता जरा गोळा आहे लागलेला आहे आणि अपोजिट टीम वाजवत आहे. नक्कीच हा साहिल सर 6 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यांनी खेळलाय आणि धावा बनवल्या त्या 27. पुन्हा एकदा हा दबाव आहे गोलंदाजांवर कारण ज्या पद्धतीने आक्रमक खेळी साकारतोय. सर कोणता रे वाईट साठी का? स्कोर 30 धावा संख्या झाली आहे. सत्तेचाळीस धावांची अजूनही आवश्यकता. 23 चेंडूत 47 धावा. मॅच अगदी रंगात आले. प्रेक्षकांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने ठरणारी ही मॅच या मैदानावर दिसतोय. अटल करंडक 2025च्या निमित्ताने पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीने टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज वाईट साठी रिव्ह्यू घेताना दिसत आहेत. साहिल ज्या पद्धतीनं आक्रमक खेळी साकारतोय त्याला थांबवावं लागेल. रिव्ह्यू घेण्यात आला अर्थात वाईट साठी. बघा 12वा प्रतिनिधी मग जोयाचा असो किंवा आवऱ्याचा असो तुम्हाला इथं काही बोलण्याचा अधिकार नाही. फक्त तुम्ही बघायचा. जे तिसरे पंच आहेत ते मात्र आपल्या टीव्ही अंपायर जे आहेत ते बघतील बॉल कसा आहे ते आपल्याला सांगतील. इथं कुणालाही अन्याय होणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. येस आणि फेअर डिलिव्हरी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त धाव या धाव संख्येत जोडली जाणार नाहीये. साहिल आग ओकतोय आज मात्र या मैदानामध्ये. काय सुंदर फटकेबाजी करतोय. पहिला चेंडू असा असेल की जो खेळलेला निर्धाव चेंडू गेलाय. अन्यथा त्यांनी मात्र मोठे प्रहार केलेत आणि एकामागून एक मोठे फटके मारण्यात यश मिळालंय आतापर्यंत. अनिकेतला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला ब्रेक थ्रू या जोही संघाला देण्यात त्याला कामगिरी करावी लागेल. येईल का पहिला ब्रेक थ्रू? नाही. इथे येतोय मात्र साहिलच्या बॅट मधून अजूनही एक देखणा मॅक्सिमम येतोय. पुन्हा एकदा षटकार. जर या फलंदाजाची विकेट घेतली तर अमरदीप गर्दे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. काय स्कोर बांधला होता आणि इकडे काय उत्तर दिलंय याला म्हणतात इटका जवाब पत्थर से.
नक्कीच सर, काय धाव संख्या झाली आहे 36 आणि साहिल ज्या पद्धतीने आक्रमण करतोय त्याला थांबवणं कठीण झालंय. चेंडू जणू त्याला फुटबॉल इतका नजर येतोय आणि प्रत्येक चेंडूवर समाचार घेताना दिसतोय. थोडस बॅकफुटवर ढकलतोय हा साहिल जोहे टीमला, परंतु जोहे टीमला याच्यातून नक्कीच सावरावं लागेल आणि ती गुणवत्ता या गोलंदाजांकडे निश्चित आहे. तो करेल का ब्रेक थ्रू, मिळवून देईल का साहिलला डगआउट मध्ये पाठवण्यात यश येईल का अनिकेतला. येणारा चेंडू सांगून जाईल. अनिकेतचा षटकातील पुढचा चेंडू, इथं मात्र आडवा बॅट मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू रेंगाळत राहिलाय अगदी शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. केवळ एका धावेची भर पडेल. धावसंख्या एकूण धावसंख्या झाली आतापर्यंत 37 आणि बऱ्याच वेळानंतर अगदी सिंगल घेतली ती मात्र साहिलनं. स्ट्राईक रोटेट होतोय. चला उंबर्डे आणि इकडं जयभवानी गोविरले अशी मॅच होते. मी हर्षजी पितले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं. हर्षजी पितले. येस, अशाच प्रकारची गोलंदाजी जोहे टीमच्या सर्व येणाऱ्या गोलंदाजांना करावी लागेल. कारण जास्तीत जास्त फलंदाजी स्ट्राईकवर साहिलला न ठेवता जर केला तर मात्र कुठेतरी स्ट्रॅटर्जी यशस्वी होऊ शकते. टॉस होते हर्षजी पितले यांच्या शुभ हस्ते. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आणि जय भवानी गोविरले संघ टेल. इकडे उंबर्डे एस टेल. नाणेफेकीचा कौल कॅप्टन गोटे यांनी जिंकलेला आहे. काय डिसिजन असेल? डिसिजन थोड्या वेळेसाठी पेंडिंग आहे. जरा 2 प्लेयर याच्यात म्हणून मी पेंडिंग ठेवतो डिसिजन. ओके, काय हरकत नाही. या नाही तुम्हाला डिसिजन सांगायला लागेल. बॅटिंग घेतोय, बॅटिंग. ओके, फलंदाजी इकडे स्वीकारलेली आहे. नक्कीच या एका धावेने षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा राहील तो सोमनाथ. नक्कीच, आणि जितकी स्ट्राईक आहे सोमनाथकडे राहील तितकं मात्र जोहे संघासाठी हिताचं राहील. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या आहे ती 38 आणि आता तिसऱ्या षटकासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल ते बघणं औत्सुक्याचं असेल. कारण आता 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावा हव्यात त्या 18 चेंडूत. अठरा चेंडूत 39 धावांची आवश्यकता असेल. काय रंगत अवस्थेत जाणारा सामना आहे सर. गोट्या कोणी, कारण आजपर्यंत पहिल्यापासून आपण डिसिजन असा आहे इकडे टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला डिसिजन सांगण्यात. फक्त पहिल्या मॅचला एक प्रॉब्लेम असा झाला होता की थोडा प्रॉब्लेम करण्यात म्हणजे त्यांची टीम इथं आली होती, त्याच्यामुळे त्यांना 1 षटक आम्ही कमी केलं, त्यांनाही पेनल्टी दिली इथं. त्याच्यामुळे टॉस जिंकल्यानंतर तुम्हाला डिसाईड या आमच्या टॉस बॉक्समधून सांगणं आहे की बॅटिंग की गोलंदाजी. जसं तुम्ही डिसिजन समोर घेता. अर्थात गावठी उंबर्डे संघानं इकडं फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि जय भवानी गोहिरले संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलंय. 18 चेंडूत 39 धावांचं लक्ष आहे ते आवरे संघासमोर. अजूनही कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नाही. म्हणजे सध्याच्या घडीला जर आपण केले ही अभेद्य भागीदारी आवरे संघाला विजयी सलामी खऱ्या अर्थानं विजय प्राप्त करून देईल का, की येणारा 3रा क्रमांकाचा जो गोलंदाज असेल जोहे संघाकडनं सार्थकच मला वाटतं षटक फेकेल आणि सार्थकला सुद्धा आपल्या रणनीती बदलावी लागेल. साहिलला डगआउट मध्ये परतावं लागेल. या सामन्याची जर रंगत वाढवायची असेल आणि सामना जर आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर सार्थकला एक अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल. कल्पेश गर्जेने जर कॅच घेतली या षटकामध्ये तर 200 रुपयाचा पारितोषिक अमरदीप गर्जेकडून. आणि बघा मॅच अगदी रफ अँड टफ आहे. आपण सामन्याकडे लक्ष केंद्रित करूया. आमचे जितेंद्र पाटील सर मायक्रोफोनवर आहेत. 38 धावा झाल्यात बोर्डवर. 18 चेंडूत 39. पहिल्या चेंडूला पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे खेळाडू तैनात आहे. कोणताही केवळ एका धावावर समाधान म्हणायला लागेल. परंतु यावेळेस स्ट्राईक येते ती मला वाटतं साहिलकडं आणि सार्थक टू साहिल. पहिल्या षटकामध्ये खरं तर साहिलनं आक्रमण चढवलं होतं सार्थकवर, परंतु इथं मात्र त्या परत फेड करावी लागेल सार्थकला. सार्थकला या मैदानाचा खूप जवळून अभ्यास आहे, त्याला अनुभव आहे आणि त्यासाठीच कदाचित तिसरं षटक सार्थकसाठी 200 रुपयाचा पारितोषिक क्लीन बॉल जर केला तर अमरदीप गर्जे यांच्याकडून नक्कीच बक्षिसांची इथं खरं तर खैरात आहे. जोहे संघ खऱ्या अर्थानं होम ऍडव्हान्टेज त्यांना मिळतो इथं या मैदानावर. प्रेक्षकांचा पाठिंबा दिसतोय कारण सगळे पाठीराखा आपल्या जोहाच्या मैदानात. ओ हो हो, व्हॉट अ फंटास्टिक
बोल्ड बाहेर सार्थक. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल सार्थकला. अप्रतिम कमबॅक. आणि त्याला माहित आहे की जर अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर येणारा निर्धाव चेंडू साहिलवर दडपण निर्माण करणारा असेल. आवरे संघानं लगातार 3 षटका मारले बॅट्समननं तर 500 रुपये. इथे अमरदीप घरात. मात्र प्रत्येक चेंडूवर फलंदाजाला गोलंदाजाला बक्षीस. ओ हो काय अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र सार्थक कुठेतरी इथं डॉमिनेट होताना दिसतोय साहिलवर. आणि प्रत्येक निर्धाव चेंडूला प्रेक्षक मात्र भरभरून दाद देत असताना या सार्थकला त्याला माहित आहे की पहिल्या षटकात त्याची चूक झाली होती, परंतु यावेळेस मात्र वेळीच ठरवलं की इथं चांगली गोलंदाजी करावी लागली. अचूक टप्प्यावर करण्यात यश येत आहे ते सार्थक या गोलंदाजाला. यावेळेस मात्र गेच झाला चेंडू चेस करतो. इथं मात्र कोण जिंकेल क्षेत्ररक्षकी चेंडू. इथं मात्र शर्यत आहे ती चेंडूने जिंकली आणि येतोय पुन्हा एकदा भर पडेल. चौकार आहे. भूपेंद्र यांनी कॅच घेतले तर 200 रुपयाचा पारितोषिक अमरदीप यांच्याकडून. बघा जे बॅनर हो ते प्रेक्षक आहेत, बॅनर सोडा ना बाजूला वा इकडे चढा. उठा तुम्ही उठा. विनंती असेल तुम्हाला कृपया तेच सफेद थोडे साईडला बसा दादा. नाही तर मग तुम्ही एक काम करा, पण तिथे हे त्रास नको, सहकार्य करा. आणि ब्लॅक स्क्रीन वर समोर तिथून उठा ब्लॅक स्क्रीन वाले. यावेळचा चेंडू मात्र आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न जरूर केला. साहीने अलंग कार्पट खेळलाय. केवळ एका धावेने धाव संख्येत फरक पडेल. एकूण धाव संख्या होती आता मात्र बोर्डवर 44 म्हटलं की जर्सी क्रमांक वीरेंद्र सहवाग यांची धाव संख्या आता सध्याच्या घडीला बोर्डवर लागले गेले. स्ट्राईक आहे सोमनाथ कडे सध्या. साहिल आणि सोमनाथची जोडी मात्र अजूनही तोडण्यात यश आलेलं नाही. ते जोहे संघाला इथे एका विकेटची गरज आहे. पुन्हा एकदा चांगली वेगवान गोलंदाजी पाहास मिळते सार्थककडनं. आणि याच बरोबर षटक क्रमांक 3 सार्थकचं संपुष्टात आलंय. आता धाव संख्या झाली 3 षटकानंतर 44. आता 2 षटकांचा खेळ अर्थात 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू 33 धावा. मॅच अगदी दोन्ही टीमकडे सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर समसमान अवस्थेत आहे. कारण 12 चेंडू तर 33 धावा चेसेबल टार्गेट आहे. आपण क्रिकेटमध्ये बघत असतो. सेम सिच्युएशन होती बांगलादेश मध्ये 2018 मध्ये जी झालेली स्पर्धा होती, जिथं 12 चेंडू 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिक या खेळाडूनं एक अफलातून इनिंग खेळली होती आणि भारताला एक आश्चर्यकारक विजय प्राप्त करून दिला होता. तीच परिस्थिती इथे समोर आहे. आवरे संघाच्या समोर 12 चेंडू 33 धावा. आणि बघा इकडे जोहे संघ जर जिंकला तर 2.5 किलो चिकन अमरदीप गर्द यांच्याकडून. आता या बक्षीस सगळ्या दीपदांच्या जुन्या स्टाईलच्या आहेत. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. चौथ्या षटकासाठी आमंत्रित केले गोलंदाज कल्पेश याला. समोर उजव्या हाताचा आग ओकणारा फलंदाज साहिल. कल्पेश टू साहिल. चौथ्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा डीप मिड रिजनच्या वरून येत स्टायलिश अंपायर हनुमान नाईक यांच्या इशाऱ्यातून. इट इज अ मॅक्झिमम. कल्पेश यांनी या चेंडूवर विकेट घेतली तर 500 रुपये अमरदीप गर्द यांच्याकडून. आणि सर धावा इक्वेशन घ्या महत्वाची. साहिलनं या कल्पेशचं स्वागत केलंय षटकाराच्या सहाय्यानं. आणि आता इक्वेशन राहतंय 11 चेंडू आणि 27 धावा. मॅच अगदी जवळ येत चालले. जोहे संघाला एका विकेटची आवश्यकता आहे. जर एक विकेटचं पतन झालं तर मात्र येणाऱ्या फलंदाजांवर दबाव असेल आणि तिथून मॅचला कडाटणी मिळू शकते. परंतु इथं जोहे संघासाठी केवळ त्यांचं टार्गेट असायला पाहिजे ते साहिल.
कारण साहिल अगदी प्रत्येक फटक्याने मॅच आवरे संघाच्या जवळ आणून सोडतोय या मैदानामध्ये. आणि रनआउट साठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिल 14 चेंडूत 45 धावांची खेळी साकारतोय बघा. एक हाती झुंज देतोय. ओ हो 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 काय शॉट खेळतोय साहिल. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकतोय. चेंडूला भिरकावून दिलाय. अगदी टेकडीवर येतोय. पुन्हा एकदा हनुमानजी नाईक यांच्या इशाऱ्यातून इट इज अ मॅक्सिमम सिक्सर. तिसरा षटका जर मारला तर 200 रुपयाचा पारितोषिक फलंदाजाला. आणि या साहिलचं विशेष कौतुक करावं लागेल कारण त्याने आतापर्यंत 15 चेंडू मध्ये 51 धावांची खेळी अर्धशतक गाठलंय. नक्कीच टाळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा लागेल. या खेळाडूचं कौतुक जरूर करावं लागेल. काय हल्ला केला या खेळाडूनं. कारण सार्थक अनिकेत सारखी गोलंदाजी असताना समोर अगदी होम टीमचं ऍडव्हान्टेज असताना सुद्धा प्रहार करतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र फ्लिक केला. चेंडू जाईल डीप मध्ये. प्रोटेक्शन नाही. चेंडू जाईल अगदी सीमारेषे बाहेर. तो पुन्हा एकदा येतो याच्या बॅट मधून खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा झेप घेते. धावसंख्या झाली ती 60 या धावसंख्येला स्पर्श केलाय. मैदानावर घोंगावताना दिसतंय. आणि काय अफलातून खेळी करतोय. एक हाती फटकेबाजी विध्वंसक आक्रमक अग्रेसिव्ह क्रिकेट खेळताना या मैदानावर दिसतोय. या चेंडूचा विकेट घेतली तर 500 रुपये. एक बक्षीस लागली बस तुझी. जोएकच्या या खेळाडूंना परतावा लागेल. टीम मध्ये संघर्ष करावा लागेल. इथं मात्र पुन्हा एकदा फ्लिक केला. चेंडू जाईल. पुन्हा एकदा गॅप मध्ये सरळ येतोय. पुन्हा एकदा चौकार. या एक मोठ्या षटकारानंतर साईच्या बॅट मधून आलेला देखणा चौकार. आणि धाव संख्या पोहोचली ती आश्चर्यकारक हा खेळाडू खेळ करतोय. आणि इकडे चौकार. गोपीनाथ मोगलेने टेन्शन. गोपीनाथ मोगले रवी पाटील अगदी कोमात गेल्यासारख्या अवस्था वाट लावली. सात चेंडू 9 धावा. अजूनही मॅच संपलेले नाहीये. जोहे संघाला या एका विकेटची गरज आहे. इथे कमबॅक केलं तर मॅच पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. कल्पेशला शेवटची संधी या षटकामध्ये. एक चांगला चेंडू फेकला गेला. इथं रनआउटची संधी आहे. आणि इथं मात्र डायरेक्ट हिट झाले आहे. अंपायर आपला टाइम घेतील आणि यस अर्थातच एक रिव्ह्यू घेण्यात येईल. अगदी बघूया. इकडे मात्र आता जोहे संघ अगदी प्रेशर मध्ये आहे. कारण काय होईल बघूया. आणि इकडं आता मात्र आम्हाला कदाचित पलाश मोकल आणि सिद्धेश मोकल याही जर दोघं जण आतमध्ये असते तर कदाचित थोडीशी बॉलिंगला ग्रीप आली असती. थोडे गोलंदाज लूज पडलेत. परंतु या स्क्रीनवर समजेल आपल्याला काय होते. यस प्रवीण सर सांगतील. अर्थात फलंदाज पोहोचलाय की बॅट बाहेर आहे. या आपल्या स्लो मोशनच्या तोरून आपण पाहू शकता. परंतु कौतुक. यस येस नॉट आउट. म्हणजे एक धाव जोडली जाईल पुन्हा एकदा धाव संख्येत. आणि आता षटक क्रमांक 4
संपुष्टात आलंय. धावफलकावर धावा लागल्यात. 69. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्यात 6 चेंडू. सर शेवटची जी धाव घेतली ती 22 के बॅटने होती. बॅट आहे ना. येस. तर 6 चेंडू 8 धावांची गरज. कोणी पण कॅच घेतली तरी अमरदीप घरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. शेवटचा षटक. पहिला चेंडू. इथे मात्र झेल उडलाय. होईल का जोय संघासाठी? ओ बघा याच्याहून वाईट काय होऊ शकतं जोय संघासाठी. आज जोय संघाचा दिवस नाहीये. आज दिवस आहे तर केवळ खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो आजची रात्र खऱ्या अर्थानं गाजवण्याचा हक्क आहे तो साहिलला. कारण बघा पहिल्या चेंडूवर इथं झेल उडाला होता. झेल जात जर टिपला असता तर कदाचित मॅचचा निकाल आहे कदाचित वेगळा असू शकला असता. इथं तसं काही झालेलं नाहीये आणि यात जीवनदाना बरोबर मला वाटतंय मॅच त्याच्या जोय संघाच्या हातून निसटताना दिसते. एकूण धाव संख्या झाली आहे ती 71. 5 चेंडू आणि 6 धावा. परंतु अजूनही मॅच जिवंत आहे. आपण क्रिकेटमध्ये पाहिलंय 6 चेंडूत 6 धावा डिफेंड करताना. चेंज ऑफ पेस इथं होईल. मॅच फिनिश. महेंद्र सिंग धोनी स्टाईल मॅच फिनिश केलंय. हा साहिल खेळाडूचं कौतुक करावं तेवढं आणि याचं विशेष कौतुक करावं लागेल. व्हॉट अ फॅन्टास्टिक इनिंग प्लेड बाय साहिल मात्रे. धावांची खेळी साकारले सर. काय विस्फोटक खेळी साकारले. 77 धावांना सामोरे जात असताना एकट्या साहिलने अगदी 72 धावा आपल्या फलंदाजीची लयलूट केली या मैदानावर. याला असा जगदीचा म्हणणं आपले बाले किल्ल्यामध्ये घुसून आपला डिपॉझिट जप्त. आणि एक क्रिकेट प्रेमी प्रतीक मोकल यांच्याकडून या फलंदाजासाठी ज्यांनी 50 मारल्या त्याला 1000 रुपये. 72 धावा मारल्या त्यांच्याकडून 1000 रुपये आणि महेश